तर काही ठिकाणी बघा संक्रांत झाली की किंक्रांतीला मटण वगैरे करतात, पण आमच्यात काहीच केलं नव्हतं. मुलं वगैरे पण नव्हती, शनिवार सुट्टीला येणार होते आणि अभिषेक पण आलेला, साक्षी वगैरे पण आली होती. मग म्हटलं मस्तपैकी रविवारी असं आपण चिकनचा बेत ठरवूया. मग मी तर गॅसवरतीच, आता चूल नसल्यामुळे गॅसवरतीच मसाला थोडासा भाजून वगैरे घेतला. अर्चनाला म्हटलं की मसाला करून घे, तोपर्यंत म्हटलं चिकन मॅगिनेट करून घेऊया. धुवून वगैरे नितळायला ठेवलं होतं चिकन. मग मी त्याच्यामध्ये मीठ घातलं, हळद घातलं, आलं लसूण पेस्ट वगैरे घातली, दही घातलं, लाल तिखट घातलं, त्याच्यानंतर जो गरम मसाला आहे ना बिर्याणीसाठी तर तो घातला आणि लिंबू पिळून घेतला मस्तपैकी. गाळणीतूनच घेतला असं, कारण म्हणजे बिया वगैरे जात नाहीत आतमध्ये. तर अर्चनाचा पण मसाला इथं भाजायचं चाललंय आणि माझं पण इकडे काम चिकन मॅगिनेट करायचं चाललंय. गप्पा मारत मारत असं आम्ही छान जो चाललेला दंगा मस्ती, साक्षी शूट घेत होती इथं. तर सगळं चिकन वगैरे मॅगिनेट करून घेतलं, कोथिंबीर वगैरे भरपूर घातली आणि 5 वाजता जवळजवळ आम्ही करायला घातली असेल बिर्याणी आणि 6:30-7 वाजता आम्हाला जायचं होतं हळदी कुंकूला. मग मी कांदा वगैरे टाकला, भाजला. तर मम्मीने येईपर्यंत टॅमॅटो टाकून भाजून वगैरे ठेवलं होतं ते. त्याच्यानंतर मग चिकन मॅगिनेट केलेलं ते शिजायला घातलं. नंतर भात आहे ना, तर तो भात सुद्धा मी इथं फोडणी दिलेला आहे. कांदा पण चिरून ठेवला होता आम्ही इथं आणि कांदाही तळून घेतलेला आहे आणि 5 वाजता जवळजवळ आम्हाला हे चिकन आणून दिलं होतं. आणि त्याच्यानंतर आमची ही सगळी तयारी आहे. संध्याकाळी 8पर्यंत पूर्ण आम्ही सगळे इथं स्वयंपाक केलेला, मध्येच हळदी कुंकूला वगैरे पण जाऊन आलो होतो. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी भात पण थोडाफार शिजवून घेतलेला, तो काढून घेतला आणि चिकनमधलं आहे ना थोडंसं चिकन साईडला काढून घेतलं आणि थर लावायचा होता मला इथं. तर मी उकडलेला भात थोडा शिजवून घ्यायचा, जास्त शिजवायचा नाही, कारण मग त्या चिकनवरती एकदम जास्त परत शिजला जातो, त्यामुळे थोडंसं शिजवून घेतलेलं इथं मी. तर थोडंसं तूप टाकून जे काही चिकन वगैरे ना जे शिजलेलं तर ते घातलं आहे, कांदा वगैरे घातला आहे, थोडासा गरम मसाला घातला आहे, कोथिंबीर घातला आहे आणि दुसरा आहे ना तो भाताचा थर दिला आहे. जर दम बिर्याणी करायची असेल तर तुम्ही सिंगलसुद्धा करू शकता. आणि इथं कलर वगैरे सुद्धा घालून घेतला आहे, गरम मसाला घातला आहे, थोडंसं तूप घातलं आहे, कांदा घातलेला आहे, चांगलं खरपूस भाजलेला आहे एकदम, कोथिंबीर वगैरे घालून घेतली आहे वरून सुद्धा. आणि मस्तपैकी धुवा फ्लेवरची बिर्याणी आमच्यात सगळ्यांनाच आवडते, त्यामुळे मस्त कोळसा असा गॅसवरती मी गरम केलेला, धुवा भरपूर असा दिलेला आहे. एकदम छान आणि टेस्टी ही बिर्याणी लागते. चांगले तर वाफ काढून घेण्यासाठी झाकून ठेवलंय, वजन ठेवलं त्याच्यावरती. स्वरा स्केटिंग काढत होती, स्केटिंगवरतीच इकडे तिकडे फिरत होती, काढलं होतं तिने आज घालायला. तर मस्तपैकी संध्याकाळी आमचं 8पर्यंत सगळी इथं कामं झाली आहेत. बिर्याणी झाल्यात, चपात्या होत्या तेवढ्यात करायच्या राहिलेल्या, चपात्या वगैरे करून घेतला, तोपर्यंत स्वराचं चाललेलं झालंय काय जेवण. तर म्हटलं हो झालेलं आहे. मग चपात्या वगैरे झाल्या आणि त्याच्यानंतर बिर्याणी येणार तर ती बघितली, तर छान अशी झालेली, धुवा म्हणजे सगळं निघालेलं, तर वाफ वगैरे निघालेली, एकदम छान टेस्टी सुटसुटीत अशी बिर्याणी झाली होती. आणि तिला बिर्याणी म्हटलं की मम्मीच्या हातनंच खायची असते आणि ती स्वतःला अजिबात खात नाही स्वतः, म्हणून मग तिला थोडीशी बिर्याणी वगैरे काढून घेतली आणि तिला मग थोडीशी बिर्याणी चारूया म्हटलं गरम गरम. मग तिला सुद्धा बिर्याणी चारून वगैरे घेतली, छान झाली बोलली. आणि मग इथं पोरं वगैरे बघा, अभिषेक वगैरे सगळी इथं बिर्याणी त्यांना काढून दिली खायला. आणि अशी कॅमेऱ्यासमोर येत नाही, चुकवून हा त्यांचं शूट घेतलेला आहे. आणि इथं स्वराला आणि साक्षीला सुद्धा मी छानपैकी अशी गरम गरम बिर्याणी चारून घेतली. तर चला, हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.